हाय, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे होळी. तर होळीच्या सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज मी करणार आहे होळी निमित्ताने पुरणाचा स्वयंपाक. तर मी माझ्या पद्धतीने पुरणाची पोळी आणि कटाची आमटी म्हणजेच त्याला आम्ही म्हणतो सार, तर तो कसा बनवणार आहे तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. तो कुकरमध्ये मी ही वाटी भरून म्हणजे एक पूर्ण वाटी आणि एक अर्धी म्हणजे 1.5 वाटी भरून मी डाळ घेतली आहे. तर त्याच्यामध्ये मी 2.5 वाटी पाणी घालत आहे. आणि पाणी घातल्यावरती कुकरला 6 ते 7 शिट्ट्या होईपर्यंत मंद आचेवर ठेवायचे आहे. सो 6 शिट्ट्या झाल्या, प्रेशर झालं की भेटू पुन्हा. आता 6 शिट्टी होईपर्यंत वाट बघायची. येस, आता 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचं प्रेशर पडलं आणि मग त्याच्यानंतर मी त्यातलं कटाचं पाणी म्हणजेच साराचं पाणी आणि थोडीशी डाळ हे काढून घेतलेली. आणि त्याच कुकरमध्ये जेवढे डाळ आहे सो तेवढं गूळ आणि थोडीशी वरती 3-4 चमचे साखर घेतलेली आहे. सो गोड पदार्थ आहे ना, तर मग तो गोड असलाच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात पुरण, माझी आजी नेहमी म्हणायची पुरण हे असं गोड चटचटीत असलं पाहिजे. सो आता हे मी त्याच्यामध्ये टाकते. आणि छान असं मिक्स करून घेते. अजून मी गॅस चालू नाही केलेला आहे. आधी हे पूर्ण मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं, डाळ, साखर आणि गूळ. आणि हे मिक्स झालं की मग गॅस चालू करून मीडियम फ्लेमवरती परतत राहायचं जोपर्यंत त्याचा असं छान घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत. आता साखर आणि गूळ याला पाणी सुटेल, मग ते कंटिन्यू असं परतत राहायचं, नाहीतर मग खाली लागणार. आता मी गॅस चालू केलेला आहे आणि बारीक फ्लेम ठेवलेली आहे मीडियममध्ये. तर मीडियम फ्लेमवरती हे कंटिन्यू स्टर करत राहायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही. आणि त्याच्यामध्ये गूळ आणि साखर टाकल्यामुळे आता त्याला पाणी सुटेल आणि मग ते पाणी पूर्ण असं ड्राय होईपर्यंत आपण ते ढवळत राहायचं. सो आता तुम्ही बघू शकता 1-2 ते 3 मिनटानंतर तो गूळ पूर्ण असा मेल्ट झालेला आहे आणि ते पुरण पूर्ण असं पातळ झालेलं आहे. तर आता ह्या वेळेला काय करायचं, मॅशर घ्यायचं आणि मॅशरच्या सहाय्याने मॅश करत राहायचं. जरी समजा 1-2 दाणा राहिला डाळीचा तरी पण पुरणाच्या यंत्रामधून काढायला सोपं पडतं आणि पटकन होतं. हे सतत जर असं ते घट्टसर होईपर्यंत करत राहिलं ना तर जरूरत पण नाही पडत पुरण यंत्राची किंवा चाळणीची. सो आता 5 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघू शकता त्यातलं बऱ्यापैकी पाणी आता ड्राय झालेलं आहे. आणि मॅशरनी केल्यामुळे त्यामध्ये एक सुद्धा डाळीचा कण राहिलेला नाही आहे. पूर्णपैकी असं मस्त स्मूथ झालेलं आहे ते. सो या स्टेजला मी त्याच्यामध्ये टाकते थोडीशी इलायची पावडर आणि जायफळ पावडर. आणि आता हे मस्त मिक्स करू. तरी अजून याला व्हायला 5 ते 6 मिनटं लागतील. 6 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पुरण ऑलमोस्ट रेडी आहे. त्याच्यामध्ये चमचा उभा असला की समजायचं आपलं पुरण रेडी.
आता आपण पुरणासाठी कणिक मळून घेऊ. त्याच्यामध्ये मी अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी चिमूटभर अशी हळद घेतलेली आहे, कारण त्याचा कलर छान यावा म्हणून, आणि थोडंसं मीठ टाकलं. आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं मळून घेऊया. आता म्हणजे कणिक भिजवून झालेली आहे, तर आता त्याला हे तेल वगैरे काहीही न लावता 15 ते 20 मिनटं ही अशीच भिजत ठेवूया. तर 15 ते 20 मिनटं रेस्ट झाल्यानंतर कणकेमध्ये मी 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे आणि हे तेल जोपर्यंत ती कणिक सोक करत नाही तोपर्यंत मळत राहायचं आहे. आणि जितकी जास्त ही कणिक आपण मळू तितकी त्याला इलास्टिसिटी येते, आणि इलास्टिसिटी आल्यामुळे काय होतं, आपण जितकी मोठी पोळी लाटू तितकी मोठी ती लाटली जाते आणि भरपूर पुरण भरल्यानंतरसुद्धा ती पोळी फाटत नाही. त्यामुळे जितकं मळू तितकी ही पोळी छान सॉफ्ट मऊ अशी लुसलुशीत होतात. आता छान अशी कणिकही मळून झालेली आहे, पुरणही रेडी आहे. आता आपण पोळी करायला घेऊ. तर पोळी लाटण्यासाठी मी तांदळाची पिठी घेते, त्याच्यामुळे पोळपाटाला चिटकत नाही पोळी करताना, मस्त अशी सरसर सरकते. सो मी छोटासा असा गोळा घेतलेला आहे कणकेचा. जेवढी कणिक त्याच्यात दुप्पट पुरण भरायचं, मस्त गोड होते मग पोळी. आणि मी आता जसं करून दाखवते तसं ते फील करायचं आणि तांदळाची पिठी टाकून हलक्या हाताने मस्त गोल 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 लाटत जायचं. मस्त मोठी पोळी होते आणि एवढी मोठी पोळी गेलेली तरी पण ती फाटलेली नाही अजिबात, आणि पुरण पूर्ण कडेपर्यंत पसरलेलं आहे. हां, तर मी म्हणत होती की जी साईड आपण अशी पॅक केलेली असते ना, तर ती साईड तव्यावर गेली पाहिजे. ठीक आहे, चला मग आता मी ही पोळी भाजताना कशी दिसते ते मी तुम्हाला दाखवते. आता मी पोळी टाकली आहे तव्यावर. एक साईड झाली की ती उलटवायची आणि तुम्ही बघू शकता किती छान मस्त फुगते पोळी, टम्म अशी फुगलेली आहे. जेव्हा आपण असं छान मन लावून एखादा पदार्थ करतो किंवा स्वयंपाक, रोजचा स्वयंपाक पण आपण जेव्हा असं मन लावून करतो तर तेव्हा तो खूप छान होत असतो, कारण त्यामध्ये आपलं प्रेम असतं. येस, आता तुम्ही मगाशी बघितलं की मी छान अशा पोळ्या केलेल्या आहेत, आपल्या पुरणाच्या पोळ्या करून झालेल्या आहे. सो आता मला करायची आहे कटाची आमटी, म्हणजेच आमच्याकडे त्याला सार असं म्हणतात. तर सारासाठी लागणारं साहित्य मी इथे तुम्हाला सांगते. सो आहे हे किसलेलं खोबरं, तीळ, छोटी इलायची, थोडंसं आल्याचं तुकडं, आमसूल, गूळ, हिंग, त्याच्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, आणि हा आपला मसाल्याचा डब्बा, मीठ, कटासाठी काढून ठेवलेलं पाणी, आणि ती जी डाळ काढून ठेवली होती ती डाळ पण थोडीशी एकदा मिक्सरमधून फिरवून घेतली जेणेकरून ती छान अशी पेस्ट होईल, आणि तेल. सो आता बघूया आपण कटाची आमटी कशी करायची ते. तर सगळ्यात आधी आता मी खोबरं भाजून घेते. खोबरं असं छान लालसर असं तांबूस कलर येईपर्यंत कंटिन्यू भाजत राहायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि छान असं तांबूससर भाजून घेऊ. खोबरं आणि ती जर छान भाजली गेली ना तर मग साराला पण छान असा रंग येतो. तर त्याच्या मिक्सरच्या जारमध्ये मी खोबरं, जिरं आणि तीळ काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे टाकते, अगदी थोडंसं. त्याच्यानंतर एक इलायची टाकते, 2 घेतल्या आहेत मी, पण एकच टाकणार आहे, आणि 3-4 कढीपत्त्याची पानं. सो असं सगळं हे मी आता वाटून घेते. मस्त एकदम बारीक पेस्ट करायची. सो आता यामध्ये तेल घालते आणि तेल तापलं की त्यामध्ये कढीपत्ता आणि आपण जो छान असा बारीक वाटलेला मसाला होता तो घालायचा. तो छान परतायचा आणि तो परतत आला की त्याच्यामध्ये हिंग, हळद, त्याच्यानंतर धना पावडर, जिरे पावडर, लाल तिखट
आणि गोडा मसाला असं घालून सगळं मस्त परतायचं. आणि परतलं की त्याच्यामध्ये जे आपण कटाचं पाणी काढून ठेवलं होतं ते घालायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये आमसूल आणि गूळ घालायचा आणि याला छान उकळी आली की वरतून मस्त अशी कोथिंबीर घालायची. भरपूर कोथिंबीर मला खूप आवडते. सो कोथिंबीर घातली आणि छान उकळी आली की आपला सार रेडी आहे. आता हा माझा स्वयंपाक तर झाला, पण तयार होणं तेवढंच महत्त्वाचं आहे ना. सो ही माझी तयारी. आज मी ही छान डार्क ब्ल्यू कलरची साडी नेसलेली आणि त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट असं जांभळ्या कलरचं ब्लाऊज घातलेलं. ही आमच्या सोसायटीमधली होळी. येस, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.